खरं तर अजितदादा गेलेत यावर अजूनही कुणाचाच विश्वास बसत नाही. या धक्क्यातनं ना पवार फॅमिली सावरायला तयार आहे, ना त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, ना महाराष्ट्र. पण शेवटी आज हे वास्तव आहे, पण त्यातनं बाहेर आलंच पाहिजे. पण एकूणच दादांचं अगदी बालपणापासूनचं सगळे साक्षीदार राहिलेले विठ्ठल शेठ मणियार साहेब आपल्यासोबत आहेत. कारण साहेबांचे एकदम जवळचे मित्र तर आहेच, पण अगदी परिवारातले आहेत. त्यामुळे त्यांनी दादांचं अगदी बालपणापासूनचं अगदी राजकीय सगळं आयुष्य त्यांनी ते स्वतः पाहिलेलं आहे. आणि किंबहुना अनेकदा साहेब आणि दादा यांच्यातले ते एक दुवा पण बनलेले आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांच्यात काही दादांना काही मेसेज द्यायचा असेल साहेबांकडं, तर निश्चित एक हक्काने म्हणून दादा तुमच्याकडे यायचे. आज दादा नाही आहे, त्याच्यावर विश्वासच बसत नाही अनेकांचा. खरं धक्कादायकच आहे सगळ्यासाठी. आमच्यासाठी तर अधिक आहे, कारण एक त्यांचा कौटुंबिक मित्र या नात्यानं त्याला मला एक कौटुंबिक व्यक्ती ते मानायचे सगळेच. आणि त्यामुळं दादांचं असं अचानक जाणं हे सगळ्यांना धक्का देऊन गेलं आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांना आपण 2 दिवस बारामतीमध्ये पाहिलं की ज्या पद्धतीनं जनसागर लोटला होता, ती सगळी प्रेमाची माणसं होती. असं कोणी असा तो प्रसंगच असा होता की जिथं प्रत्येकाला असं वाटत होतं की आपला नेता आहे, आपल्याला त्याचं अंत्यदर्शन घेतलं पाहिजे. त्याच्याबद्दलच्या भावना उचंबळून आलेल्या होत्या प्रत्येकाच्या. त्यामुळं विश्वास बसणं अवघडच आहे. पण अशा वेळेला ज्या वेळेला आपण विचार करतो की असा माणूस इतक्या लेवलला कसा पोचतो, म्हणजे जनमानसामध्ये इतक्या मोठ्या पद्धतीनं प्रेम असणं, याचा अर्थ त्यांनी लोकांसाठी राबलं आहे, आपलं आयुष्य खर्च केलं आहे. आणि ती फॅक्ट आहे. म्हणजे मला लहानपणापासून अजित माहिती आहे, कारण 1959चा जन्म आहे आणि 58 सालापासून पवारसाहेबांची माझी मैत्री आहे कॉलेज दिवसांपासून. तेव्हा त्याच्या जन्मापासून जाणं येणं आमचं असायचं त्यांच्या घरामध्ये, विद्यार्थी दशेतसुद्धा आणि त्यानंतरच्या काळातसुद्धा. त्यामुळे अजितला कालाकालाने मोठं होतलेलं मी पाहिलेलं आहे. आणि माझ्यापेक्षा साहेबांची चौकस बुद्धी अशी असते की ज्या क्षेत्रामध्ये साहेब आले राजकारणामध्ये 1968ला, त्यानंतर ज्या पद्धतीने साहेबांनी बारामतीचं घडवण्याचं काम केलं 5 वर्ष, आणि 72 साली प्रथमतः मंत्री 5-6 खात्यांचे झाल्यानंतर, आणि 78मध्ये मुख्यमंत्री झाले. ती पॉलिटिकल करिअर मी तुम्हाला सांगणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या सगळ्या वाटचालीमध्ये साहेब घरामधली व्यक्तींकडे बघत होते, कारण फार मोठं कुटुंब, 7 भावांचं कुटुंब आणि त्यांची मुलं. तर प्रत्येकाची पाहण्याची जबाबदारी, साहेब जरी मधले असले, आणखीन थोरले भाऊ असले, तरी साहेब सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये वावर असल्यामुळं स्वाभाविकता सगळ्या बंधूंना असं वाटायचं की शरद, म्हणजे ते शरद म्हणायचे थोरले बंधू सगळे, तर हा मुलांकडे लक्ष देईल आणि करेल. आणि साहेब खऱ्या अर्थानं बघत होते. दुर्दैवाने अजितचं शिक्षण होत असतानाच त्याचे वडील लवकर गेले, आणि त्यामुळं ही 2 मुलं अशी, वडील नसल्यामुळे साहेबांनी ती जबाबदारी घेतली. आणि साहेबांनी वडिलांचं प्रेम या दोन्ही मुलांना दिलं, अजितला आणि श्रीनिवासला, दोघांनाही. अजित त्यांना असं जाणवत होतं की हा एक धाडसी मुलगा आहे. आणि अजितदादांची निवड कशी केली? कारण अनेक त्या काळात दादांसोबत अनेक इतरही घरातली मुलं होती, ती राजकारणात येऊ पाहत होती, येण्याची इच्छा होती, पण दादांची निवड कशी? असं कोणी नव्हतं. काय केलं होतं की साहेबांच्याकडं फार सुरेख पद्धतीने प्लॅनिंग ते करतात. 1972 साली विद्याप्रतिष्ठान शैक्षणिक संस्था आणि ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट हे शेतीविषयक कामासाठी संशोधन, अशा 2 संस्था साहेबांनी उभ्या केल्या. आणि थोडं काही काळ पाहिल्यानंतर आप्पासाहेब पवार साहेबांचे थोरले बंधू यांच्याकडं, ते शेतीतज्ञ होते, राहुरी कारखान्यामध्ये MD पण होते, आणि शेतीचं खूप मोठं ज्ञान त्यांना अवगत होतं. तर ते ट्रस्ट बघायला लागले. आणि तो बघत असताना त्यांना असं जाणवलं की त्यांचा मुलगा जो आहे राजेंद्र,
त्यालाही त्याच्यात रस आहे, त्याने ॲग्रिकल्चरची डिग्री घेतली, मग तो त्या क्षेत्रामध्ये तो गेला. इकडच्या क्षेत्रामध्ये साहेबांनी पाहिलं की एज्युकेशन ट्रस्टमध्ये साहेबांनी जनरली त्यांची एक अशी भूमिका असते की कुठल्याही ट्रस्टवर, सामाजिक ट्रस्ट ज्यावेळेला साहेब उभे करतात तिथं सहसा राजकारणातली व्यक्ती साहेब आणत नाहीत. आणि सामाजिक कामाचं रस असणारे, म्हणजे जसे खुशालभाऊ छाजेड एक मी उदाहरण देईन की अत्यंत कट्टर जनसंघीय व्यक्ती, व्यापारी, परंतु सामाजिक कामाची गोडी आणि साहेबांवर प्रेम, ते खजिनदार होते विद्याप्रतिष्ठानचे. आमचे गुजर ते उपाध्यक्ष होते, म्हणजे साहेबांच्या नंतर त्यांनी विनोद कुमार गुजर ते सगळं बघतो. अशी ज्येष्ठ माणसं सामाजिक काम करणारी अशी साहेबांनी ट्रस्टवर आणली. आणि हा विचार करत असताना साहेबांना असं जाणवलं की ह्याही क्षेत्रामध्ये काम करणारा आपला कुठला तरी कुटुंबातला एक मुलगा आणला पाहिजे. पण तत्पूर्वी साहेबांना हे जाणवलं की महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात वाढते, तेव्हा अजितला त्या क्षेत्रामध्ये त्याला साहेबांनी जोखलं, त्याला जोखायचं. साहेब एक एक व्यक्तीला जोखत असतात. म्हणजे एखादा शिक्षक किंवा एखादा जोहरी असतो ना, जसं हिऱ्याची पारख करतो तशी पारख साहेबांची, व्यक्तींची पारख साहेबांकडे फार मोठी आहे. त्यांना देणगी आहे, दैवी देणगी आहे. तर त्यांना अजितला त्यांनी आधी सहकार क्षेत्रामध्ये थोडं काम करायची संधी दिली. आणि ज्या वेळेला साहेबांना जाणवलं की हा धाडसी आहे, निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि घेतलेले निर्णय पूर्णत्वाला नेण्याची त्याची हिंमत आहे त्याच्यामध्ये, त्यामुळं साहेबांनी पाहिलं की राष्ट्रीय पातळीवर साहेबांना जायचा ज्या वेळेला विचार आला त्यावेळेला साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये तर साहेबांनी खूप 4 वेळेला मुख्यमंत्री राहिले आणि अनेक वर्ष त्यांनी इथं काम केलं. 60 वर्षाची साहेबांची पॉलिटिकल करिअर आहे. अशा परिस्थितीत त्यांनी विचार केला की अजितला आपण बारामती सांभाळायला देऊ. आणि त्याच्यातून कधीची गोष्ट ही साधारणतः 1980ची गोष्ट आहे, 80-81. त्यावेळेला अजितला त्यांनी सांगितलं की बारामतीची आपण जी काही डेव्हलपमेंट करतो तुला लक्ष घालायचं या डेव्हलपमेंटमध्ये. आणि त्या डेव्हलपमेंटमध्ये ज्या वेळेला अजितने लक्ष घालायला लागलं, अजितचा एक गुण मला नेहमी आठवलं की जे आपण म्हणतो अजित दादा वेळेचे फार पक्के आहेत, शिस्तप्रिय आहे, स्वच्छता त्याला फार आवडते, त्याला कामामध्ये कुठलीही हे आवडत नाही, यातले बहुतांश गुण साहेबांकडे आहेत. साहेबांचे तुम्ही राहणीमान बघा, नेटनेटकं साहेब राहतात. साहेबांचं वेळेबाबतीचं जे नियोजन आहे ते आजपर्यंत चुकल्याचं मला तरी आठवत नाही. माझी 68 वर्षाची मैत्री आहे, साहेबांनी कधी चुकवलेल्या आहे असं मला जाणवत नाही. म्हणजे कित्येक कार्यक्रम तो गुण अगदी परफेक्ट उचलला. मुद्दा तोच आहे, साहेबांसारख्या वटवृक्षाच्या छत्रछायेत एखादं दादांसारखं सेल्फ मेड नेतृत्व उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामध्ये मी जसं आता म्हटलं की साहेबांचे गुण अजितने पण पिकअप केले ना. एखादा जसा शाई सांडल्यावर टिपकागत लावलं की जसं टिपकागत शाई ओढून घेतो ना, तसं दादानी साहेबांचे अनेक गुण घेतले. स्वच्छता असेल, त्या वेळेचं नियोजन असेल आणि कामाचा झपाटा. आणि ज्या वेळेला अजितने पाहिलं की लोक साथ देत आहेत, लोकांना मी केलेल्या कामाचं त्यांना आवडतं आहे, त्यांच्यासाठी काही होतं आहे असं त्यांना जाणीव होते आहे, मग त्याला तसा झोम आला आणि साहेबही त्याला पूर्ण सपोर्ट करत गेले. मग राजकारणाच्या पायऱ्या तुम्हाला माहिती आहेत, अजितचं राजकारणाच्या पायऱ्या मी सांगायची गरज नाही, पूर्ण महाराष्ट्र जाणतो. आणि गेले 2 दिवस भरभरून त्याच्यावर येतं आहे. एवढं पेपरचं कव्हरेज, तुमच्या न्यूजवरचं कव्हरेज कोणाला मिळालं आहे असं मी कोणाशी कम्पॅरिझन करणार नाही, परंतु एक्सेप्शनल सगळं दिसतं आहे. याचा अर्थ त्याच्या गुणांची कदर लोकांना आहे, लोक त्यांच्यावर रिॲक्ट होत आहेत. हा सगळा भाग पाहिल्यानंतर साहेबाला समाधान होत होतं. आणि या समाधानामध्ये मला असं जाणवलं की काही प्रसंगाने अजित साहेबांपासून राजकीयदृष्ट्या वेगळा गेला. त्या काळात तुमचं अनेकदा दादा आणि साहेबांमध्ये तुम्ही एक जोडण्याचा प्रयत्नही झाला असेल निश्चितच. काय झालं नेमकं? नाही, जोडण्याचा समजावून सांगितलं, सर्वांनीच समजावून सांगितलं की आपण जाणं उचित नाही. आणि
ज्या वेळेला त्यांनी निर्णय घेतला की जाणं का गरजेचं आहे हे ज्या वेळेला अजित पवारांनी जाहीररित्या सांगितलं, म्हणजे काही असं कोणाशी जपून ठेवलं नव्हतं, त्यावेळेला साहेबांनी एकच निर्णय घेतला की ठीक आहे, तुला ज्या मार्गाने जायचं तू जा, कसं काम करायचं काय करायचं हे मी तुला सांगायची गरज नाही, तू त्यात मातब्बर आहेस, पण तू जिथंच असेल तिथं नेटकं काम करा, जनतेच्या हिताचं करा. ही एक भूमिका साहेबांची सतत राहिली आणि अजितने ती प्रामाणिकपणानं पाळली. अजितचं म्हणणं जाहीररित्या असंच होतं की सरकारमध्ये जर असलो तर लोकांची कामं अधिक चांगल्या विचारसरणी सगळ्यात महत्त्वाची त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं, मी माझी विचारसरणी सोडली नाही. शाहू फुले आंबेडकरांची, शिवशाहू फुले आंबेडकर ते त्यांनी शेवटपर्यंत ठेवलं. पण आत्ता मध्यंतरीच्या काळात पुन्हा दोन्ही पार्ट्या एकत्रीकरणाची एक चर्चा सुरू झाली होती. त्यामध्येही तुम्हाला तुम्ही बऱ्याचशा गोष्टी हे प्रोसेसमध्ये होतं. त्याची गोष्ट अशी झाली की हे सगळं झालं ज्या वेळेला अजित वेगळी पार्टी घेऊन बाहेर गेला, साहेबांना सोडून बाहेर गेला, त्यानंतर एक महिना 2 महिन्यांनी अजित मला भेटला, यायचा माझ्याकडे, माझ्या घरी यायचा, गप्पा मारायला, काही राजकीय आमची चर्चा नसायची, आम्ही घरगुती वातावरणात घरगुती गप्पा मारायचो. तर मला तो म्हणाला की काका, मला काका म्हणायचा तो, की तुम्ही साहेबांचे जवळचे मित्र आहात, माझ्या जन्माच्या आधीपासूनचे मित्र आहात, आणि मला असं प्रामाणिकपणानं वाटतं की साहेबांनी मला आशीर्वाद देण्यासाठी माझ्याबरोबर राहावं, माझ्याबरोबर यावं, संपूर्ण त्यांची पार्टी, आम्ही दोघंही मिळून आमची जी काही उद्दिष्ट असतील लोकांची ती पूर्ण करू. तर तुम्ही दुसरा राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत जवळचा विश्वासू असा साहेबांचा सहकारी अंकुश काकडे यांनाही तुम्ही बरोबर घ्या. अंकुशलाही ते भेटून अजितनी तेच सांगितलं की तुम्ही आणि विठ्ठल काका दोघं मिळून साहेबांना सांगा, तुम्ही दोघं साहेबांशी बोलू शकता. हे कधीच हे साधारण पार्टी वेगळी झाल्यानंतर 2 महिने 3 महिन्याच्या ह्याच्यातच, ज्या वेळेला अजितने गेलं, अजितला जाणवलं की नाही, साहेबांनी बरोबर राहिलं पाहिजे. 2 ह्याच्यामध्ये आपसातच आपण तट केले तर ताकद कमी होते, ताकद डिवाईड होते, आणि त्याला असं वाटतं प्रामाणिकपण. म्हणजे अजितच्या मनामध्ये साहेबांच्या बद्दल जो आदर आणि प्रेम आहे ना, ते वादातीत आहे. म्हणजे मी ते जाणवलं, पाहतो. अजितनी कधी पब्लिकली दाखवलं नाही, म्हणजे पवारसाहेब असो किंवा अजित असो, त्यांनी प्रेम केलं, दाखवलं नाही. तेच काल आम्ही बघत होतो, साहेबांचं एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मग साहेब खरं मग हा एवढा मोठा आघात ज्या अजितदादांना साहेबांनी आज राजकारणात एवढं, अर्थात दादाही सेल्फ मेड होते, पण एकदम हा खूप मोठा आघात साहेबांच्या मनात काय, तुम्हीच काय असतं की साहेबांचं एक गुण आहे, गुणच म्हणेन मी त्यांचं, की साहेबांनी कुठल्याही गोष्टीचं असं अंगाला लावून घेतलं नाही. हे ते लागतं, पण तू जाणवू दिलं नाही. मला अंगाला लावून घेतलं नाही याचा अर्थ मला जाणवू दिलं. असं साधं उदाहरण देतो की साहेबांना अनेक त्रास झाले शारीरिक, कॅन्सर दुर्दैवाने झाला, त्याला त्यांनी फेस केलं, पडले, कमरेचा खोबा गेला, बदलावा लागला, थोड्याशा हार्टला स्टेन टाकावं लागलं, अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी साहेबांना होत गेल्या. पण साहेबांनी आजारपणाचं कधी आजारपणाचं कौतुक नाही केलं, मला हे झालंय, मला ते झालंय, कधी नाही केलं. त्यांनी ते फेस केलं आणि इतक्या बोल्डली फेस केलं की आजाराला, कॅन्सर सारखा आजार त्यांच्या समोर हरला, आजाराला हार खावी लागली असं मी म्हणेन. इतकी त्यांची दांडगी विल पॉवर आहे. त्यामुळं कालच्या जाण्याचा धक्का त्यांना नक्कीच त्यांच्या आजारपणापेक्षा जास्त आहे. कारण मुलासारखं त्याला वागवलं साहेबांनी, वाढवलं, आणि त्यांनी वडिलांसारखं साहेबांवर प्रेम केलं. अशा वेळेला असा होनहार, कर्तृत्ववान असा मुलगा जावा याचं दुःख साहेबांना नक्कीच झालं. मला तर असं जाणवत होतं, 2 दिवस मी साहेबांना बघत होतो, चेहऱ्यावर जरी साहेब दिसत होतो, ताण दिसत होता, दुःख दिसत होतं, परंतु ते दाखवत नव्हते, इन द सेन्स ते बोलत नव्हते. आतून साहेब मोडले होते.
पण सावरायची पण त्यांच्यामध्ये ताकद आहे. ह्या परिस्थितीतूनही ते सावरून बाहेर निघतील, दुसरा अजित उभा करतील आणि पुन्हा जोमाने कामाला लावतील, महाराष्ट्रासाठी कामाला जाईल. साहेबांनी अनेक वेळेला त्यांच्यावर अशी टीका होती की तुम्ही कुटुंबाचे लोक हे करता, पण साहेबांनी कधी कुटुंबाचं म्हणून एखाद्याला प्रमोट केलं नाही. त्याच्यात कर्तृत्व असेल तर त्याला दिलं. आणि साहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणानं म्हणा किंवा अत्यंत बारकाईने ज्या ज्या क्षेत्रात जी जी माणसं निवडली ना ती त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी आणली. कोणाला याचं फेवर माझ्यासारखाचं उदाहरण घ्या. गमतीने मी म्हणतो, मला अनेक लोक म्हणतात की साहेबांना तुम्ही राजकारण कसे नाही. मी म्हटलं साहेबांना माहिती आहे की मी कुठं उपयोगी पडेन, कुठल्या क्षेत्रात माझं काम आहे. त्यामुळं विद्याप्रतिष्ठानसारख्या संस्थेवर साहेबांनी मला ट्रस्टी केलं, त्याच्यामध्ये मला संधी दिली काम करायची आणि इतका मला त्या कामात आनंद मिळतो आहे. तेव्हा ही पारख जी आहे ना, मी मगाशी म्हटलं की झोरी जसं असतो तशी ती पारख आहे. त्यामुळं अजितला साहेबांनी डेप्युटी CM करताना एकदा असंही घडलं होतं की भुजबळ साहेब नाराज झाले, त्यांना वाटलं मी सिनियर आहे वगैरे, परंतु साहेबांनी आपला पुतण्या म्हणून अजितला डेप्युटी CM क्षमता पाहिली. तो किती चांगल्या पद्धतीने दुसऱ्यापेक्षा करू शकतो याचा मोजमाप स्वतःच्या याच्याशी लावलं. चर्चा केली सगळ्यांशी. साहेबांनी कुठलेही राजकीय निर्णय आपल्या कलिग्सना विचारल्याशिवाय राजकारणातले घेतले नाहीत. आपलं मत मांडलं आणि त्या मताप्रमाणे ज्यावेळेला कन्व्हिन्स केलं की हे योग्य आहे तसं ते निर्णय घेत गेले. त्यामुळे अजितच्या जाण्याचं तुम्ही म्हणता तसं दुःख आहे ते आणि फार काळ ते राहू शकतं. पण सुदैव असं आहे की साहेबांचं कुटुंब एकत्र आहेत आणि त्यांच्या भावांची मुलं आहेत, आता नातवंड आली आहेत, तीसुद्धा रोहितसारखा सुद्धा कर्तृत्ववान मुलगा राजकारणामध्ये येतो आहे, युगेंद्रसारखा सुद्धा मुलगा रस घेतो आहे राजकारणामध्ये, तर कोणी ना कोणी रिप्लेसमेंट येईल. पण दादांची जागा आज असं दिसतंय की तो एवढा मोठा आघात आहे. काल वहिनी आम्ही बघितले व्हिडिओ तुमचे, वहिनी ताई अक्षरशः ओक्सबोक्षी ते कल्पनाही करवत नाही काय. नाही हे खरं आहे. म्हणजे ज्या वेळेला हे घडलं आणि तातडीने मी गेलो ह्याला आणि मी आणि माझ्या पत्नी दोघं होतो एअरपोर्टला. मला कळलं की सुनेत्र वहिनी आणि सावरायला तुम्ही सावरायला म्हणण्यापेक्षा तर काय सावरणार, दोन दुःखी माणसं एकमेकाला काय आधार देणार सांगा ना. परंतु त्यांना असं जाणवलं सुप्रियाच्या ह्याच्यात, त्यांचे येऊन मला माझ्या खांद्यावर मान टाकून ओक्साबोक्षी दोघंही रडले. आणि मला सुप्रिया म्हणाली देखील की तुमचा लाडका गेला. ती ह्या परिस्थितीमध्ये ते दुःख अवघड होतं त्यांना. आपण काय देणार. आणि मला मी कौटुंबिक मित्र या नात्यानं मला माझी जाणीव आहे, माझं कर्तव्य आहे की ह्या कुटुंबावर जे दुःख कोसळलं आहे ना ते दूर कसं करता येईल ही माझी याच्या पुढची एक प्रायोरिटी राहणार आहे. ह्यांच्या कुटुंबाबरोबर मी आनंदात बरोबर राहिलो, छोटी मोठी अडचणी आल्या त्याही वेळेस बरोबर होतं. हे फार दुःख मोठं आहे. या दुःखामध्ये या कुटुंबाला काही आधार देता आला, सांत्वना करता आली, ते करण्याचं कर्तव्य मानून मी ते करत राहणार आहे. खरं तर तुमच्याच साक्षीने सगळी रियुनियनची दोन्ही राष्ट्रवादी चर्चा सुरू झाली होती. दादा स्वतः पॉझिटिव्ह होतं, म्हणजे दादांनीच आणि साहेबांनी आम्ही बघितलं इलेक्शनला नगरपालिकेचे, साहेबांनी सांगितलं की आता सगळं दादाच बघतील आणि सगळं सोळाने सगळं जुळून आलेलं असताना एवढा मोठा आघात, तर पुढं काय. नाही मी मगाशी म्हटलं तसं ना की साहेबांनी कधी हिंमत हारले नाहीत. साहेब कधी हारले नाहीत. अनेक प्रसंग असे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना वाटायचं की आता साहेबांचं काही नाही पुढे, पण असं घडलं नाही. ज्या वेळेला निवडणुका झाल्या, पार्लमेंटची निवडणूक आली, तर 10पैकी 8 सीट आले, 9 आले असते, 1 सीट केवळ नाही 2 पिपाण्यांच्या याच्यात गेली शिंदेची सीट. म्हणजे 90% रिझल्ट त्यांनी 80 तर दिलाच होता. असला माणूस म्हणजे त्यांच्या साहेबांच्या वर अशा कॅलॅमिटीज 80 साली पण आली होती
80 साली ज्या वेळेला इंदिरा गांधींचं सरकार पूर्ण देशात परत आलं, जनता सरकार गेलं, त्यावेळेला साहेब मुख्यमंत्री होते. साहेबांचं सरकार बरखास्त केलं इंदिरा गांधींनी. बरखास्त केल्यानंतर साहेबांचे सगळे जे बरोबरीचे आमदार होते ते इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. आताही साहेब ह्या धक्क्यात नाही येतीलच म्हणून त्या वेळेला सुद्धा 80 ते 85 पुढच्या इलेक्शनच्या काळामध्ये साहेब एकटे लढत होते. मी साक्षीदार आहे त्या सगळ्या गोष्टीचा. आणि साहेबांनी सांगितलं की मी पुन्हा एवढेच आमदार निवडून आणेन आणि जे मला सोडून गेले त्यातले पाडीन सगळ्या. 90% आमदार त्यांनी पाडले 85 साली. लांब कशाला 2024चं उदाहरण घ्या ना. नवीन टीम आणली. तर तो मुद्दाच नाही. उदाहरण यासाठी दिलं की साहेब हिंमत असणारा नेता आहे आणि म्हणून साहेब आहेत. आज साहेब कुठेही राजकीय आमदार आहे, खासदार आहेत, परंतु कित्येक वर्षामध्ये साहेब राजकीय अशा कुठल्या पदावर नाहीत, सरकारमध्ये नाहीत, तरी साहेबाच्या नावाशिवाय राजकारणामध्ये दिवसच जात नाही कोणाचा. कुठलाही विषय असो, साहेबांची नाव आणि साहेबांच्या विषयी चर्चा आल्याशिवाय. साहेबांचा हनुमान गेलाय अक्षरशः. पुढं काय हा मुद्दा आहे येतो. सुनेत्रा वंशी काय बोलणं. एक जगाची राहटकी आहे ही. जो येतो त्याला जावं लागतं, आपण नेहमी म्हणतो. काही लोकांना अकाली जावं लागतं. अजित तसा गेला. आता साहेब 86चे आहेत, मी 87 वर्षाचा आहे. आमची जायची वयात पण आम्ही आहोत. तुम्ही 100 वर्ष. याचा अर्थ असा नाही की गेलेल्याला पुढे येणार नाही. जसं मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो की साहेब जोहरी आहे, ते शोधणार आणि असा शोधतील हिरा की जो अजितचं काम पुढे नेऊ शकेल. दोन्ही पार्टी एकत्र येतील आता माहीत नाही मला, परंतु हा प्रसंग घडण्याआधी येण्यापर्यंतची परिस्थिती आली होती असं मला जाणवत होतं. आता चित्र बदललं आहे. अजित नाही आहे. निर्णय घेणारा माणूसच निघून गेला. तर आता बाकीच्या मंडळींची निर्णय घेण्याची क्षमता, पात्रता किती आहे याची मला फारशी कल्पना नसल्यामुळं पुढं काय होईल, दोन पार्ट्या एकत्र येतील का न येतील या विषयावर मी संदिग्ध आहे. मला अजून त्याचा अंदाज येत नाही आहे. वहिनींचं, कारण आता पार्टीतनंच मागणी अशी पुढे येते की वहिनींनाच दादांचं उत्तराधिकारी बनावं, अगदी DCM असून सगळं पार्टीचं प्रमुखच बनावं, अशी एक मागणी समोर येते. इमोशनली स्वाभाविकच. हे स्वाभाविक आहे. साधारण काय असतं की अशा वेळेला आपण पाहतो राजकारणामध्ये जनरली कोणी गेलं तर त्याच्या घरातलं कोणीतरी त्याच्या पदावर आणतात. अशी अनेक उदाहरणं शेकडो आहेत. त्यामुळं त्या नात्यानं त्यांनी सांगले. आणि सुनेत्रा ऑलरेडी खासदार आहेत आणि काम करते आहेत, तालिकेवर आहेत सभापती या नात्यानं त्याच्या. तर त्यांना सामाजिक कामाचा अनुभव देखील आहे. बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्क त्यांनी उभा केला. विद्याप्रतिष्ठानसारखी जी संस्था आहे ज्याच्यामध्ये त्या आमच्याबरोबर काम करतात, ट्रस्टी या नात्यानं रस घेतात. तेव्हा सामाजिक कामाची त्यांना आवड देखील आहे. जशी सामाजिक कामाची आवड आहे तसे राजकारणामध्ये सुद्धा त्या गेल्या 2 वर्ष आल्यानंतर, मागच्या निवडणुकीनंतर त्यांनी त्याच्यातही रस घ्यायला सुरुवात केली. आम्ही बघितलं महापालिकेला त्यांनी बैठका वगैरे घेतल्या. तर ह्या नात्यानं त्यांच्या पार्टीच्या लोकांना हे वाटणं स्वाभाविक आहे. आणि अजितचे उत्तराधिकारी म्हणून त्यांना पार्टीने ठरवलं असेल तर चांगली गोष्ट आहे ना, आनंदाची गोष्ट आहे. या सगळ्या दुःखाच्या आघातामध्ये वहिनींशी काही बोलणं झालं तुमचं गेले 2 दिवस? माझं बोलणं झालं. 2-3दा मी त्यांना बोललो. त्यांना काय बोलणार म्हणजे त्या काय सांगणार. त्या म्हणल्या एवढं की गेले ते आपल्या सगळ्यांना सोडून. त्यांना सांत्वना देताना मी एवढं म्हणायचो की सुनेत्रा काळजी करू नको, अजित गेला आहे आणि हे आता सत्य आहे, ॲक्सेप्टच करायला पाहिजे, तो परत येणार नाही, हेही सत्य आहे. तर तू हिमतीने पुढे गेलीच पाहिजे. 2 मुलं आहेत, त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजेत. कुटुंबामध्ये अनेक मोठे ज्येष्ठ साहेबांसारखे आहेत, बहिणी आहेत, आईवडिलांसारखं प्रेम तुम्हाला दिलेलं हे जोडपं आहे पवारसाहेब आणि प्रतिभावहिनी. त्यांच्याही दुःखाकडे थोडं लक्ष दे. तुझं दुःख सगळ्यात मोठं आहे, परंतु ते सगळे दुःखसुद्धा आपण वाटून जर घेतलं तर ते कमी होतं.
तसं आपण करूया. आणि आम्ही आहोतच मित्र, कौटुंबिक मित्र, कौटुंबाचा एक घटक या नात्यानं. मणियार आडनाव जरी असलं तरी पवार मी स्वतःला मानतो. तेव्हा अर्ध्या रात्री काही अडचण आली तर आम्ही उभे आहोत तुझ्यासाठी, एवढीच सांत्वना माझ्यासारखा देऊ शकतो. आणि लागली कुठं जर मला त्यांना असं वाटलं की मी काही करू शकतो तर मी हजर आहे. कधी त्यांच्यासाठी जे काही करायला लागेल ते करायला माझी नेहमी तयारी असेल, होती, राहील आणि पुढेही करत राहणार. शेवटचं, तुम्ही पवार फॅमिलीशी खूप जवळचे आहात, एकदम आट्याचे आहात. आता ह्या सगळ्या प्रसंगात नागातनं त्या पवार फॅमिली जे समर्थक आहेत, राज्यात आहेत, दादांचे आहेत, साहेबांचे आहेत, त्यांना काय तुम्ही आवाहन कराल? कारण सगळे सैरभैर झाले दादांच्या समोर, विशेष करून. नाही, त्यांनी आता हिंमत बांधली पाहिजे आणि दादाचे जे स्वप्न आहेत, महाराष्ट्र घडवायचा, विकास करायचा, जे नेहमी सतत त्यांच्या भाषणामध्ये म्हणतात, त्या गोष्टी, दादांचं स्वप्न पुरं करण्याचं काम हाती घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपले जे काही एक मतांतर असतील, आपण वेगवेगळे असू, कार्यकर्त्यांनी आता मात्र एकत्र राहिलं पाहिजे. आणि कार्यकर्त्यांचा जर रेटा असेल ना, की दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की नाही आता आपण सगळ्यांनी एकत्रच काम करायचं, तर लाखो कार्यकर्ते ज्यावेळेला एकत्र राहून एक मत सांगतात त्यावेळेला नेत्यांना पर्याय पण राहतो, नेते करतील. तेव्हा कार्यकर्त्यांची आता जास्त परीक्षा आहे नेत्यांपेक्षा. दोन्ही राष्ट्रांनी एकत्र येणं हा शेवटी कार्यकर्त्यांचा रेटच असेल. कार्यकर्त्यांनीच केलं पाहिजे ते. नेत्यांनी ठरवून कार्यकर्तेच जर का ह्याच्यात असतील मतांतरमध्ये तर ते व्हायला वेळ लागतो, कठीण जातं. तर कार्यकर्त्यांनी, तुम्ही जसं विचारताय की याच्यापुढं काय कार्यकर्त्यांनी करायला पाहिजे, माझ्या दृष्टीने त्यांनी अजितच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. एकजुटीने, एक दिलानं राहिलं पाहिजे. दुफळी आपल्यात ठेवता कामा नये. आणि तसं केलं तर मला असं वाटतं त्या खऱ्या अर्थानं अजितला ती श्रद्धांजली असेल, खऱ्या अर्थानं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.